आपल्याला परिवाराचे सर्व दादांचे कार्यकर्ते, शुभचिंतक, मार्गदर्शक सगळ्यांचं मिश्रण असलेला हा आपणाला परिवार या ठिकाणी दादांसाठी त्यांनी 3 मजली केक बनवून आणलेला आहे आणि दादांच्या कर्तृत्वाचे मजलेही असे पडत जातील आणि एक दिवस दादा महाराष्ट्राच्या विधान भवनावर आपला झेंडा फडकवतील. एक दादा लहानपणापासूनच अत्यंत खोडकर, मिश्किल आपण पाहतो की लोकशाहीमध्ये ग्रामपंचायतीत सरपंच महत्वाचा असतो. ग्रामपंचायतीच्या कार्यांना खऱ्या अर्थाने उभारी देतो तो ग्रामसेवक. ग्रामसेवकांचं पंचायत समितीतून जे डिपार्टमेंट आहे त्यांचे वरिष्ठ अधिकारी मयुरीजी डोंगरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करतो. मानसरोवर मित्रमंडळकडून आलेले कमल शर्मा, जबरसिंग राय या ठिकाणी उपस्थित आहेत. ते दादांचं अभिषेकचंदन करत आहेत. शशिकांतजी डोंगरे, खरं तर आमचे रवी काका जे आहेत त्यांचे ते भाऊजी, परंतु कार्यामध्ये ते पाटील परिवारातील डोंगरे यांच्या माध्यमातून जोडलेले दुर्गाराव सर, एक बुलंद आवाज, एक अभ्यासू आवाज, दादांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिष्ट चिंतन करून त्यांना शुभेच्छा देत आहेत. जरा नीट शूटिंग घेता येतं किंवा फोटो काढता येत. त्रिमणी परिवाराचं पाटील परिवाराकडून मनपूर्वक आभार. एक शिव व्याख्याते म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असलेले हेमंत झुंजाराव सर, जे पाटील परिवारातील एक अविभाज्य घटकांप्रमाणे प्रत्येक कार्यामध्ये हिरिरीने उपस्थित असतात, सहभाग घेतात, कामात देखील सहभाग नोंदवतात. ते हेमंत झुंजाराव सर या ठिकाणी आले. खरंच एक अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आम्हाला नात्याच्या माध्यमातून जोडलं गेलेलं आहे. ज्यांचं झालं त्यांनी पटकन उतरायचं आहे आणि रांगेचे येणारे आहेत त्यांनी पुढे येऊन गर्दी करू नये. फोटो काढताना तरी देखील चालणार आहे. सर्वांनी जेवण केल्याशिवाय कोणीही जायचं नाही हा आग्रहाचा दादांनी. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. डॉक्टर चन्ना साहेब, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. उनको भेज रहा हूँ. ये लावा ना सेट पर फटाफट. ही फुलं दादांना संदेश देतात की तुम्ही देखील आमच्यासारखं असंच सदैव व टवटवीत राहा. तुम्हाला बघून सगळ्यांना आनंद वाटावा. फुलाकडनं काय शिकावं तर फुलाला तुम्ही कितीही चुरगळलं तरी ते तुम्हाला सुगंधच देईल. तसंच दादांचं व्यक्तिमत्व आहे. दादांना तुम्ही काहीही केलं तरी दादा तुमच्या सेवेला कायम तत्परच राहणार आहेत आणि म्हणूनच आज प्रचंड मताधिक्याने दादा दुसऱ्यांदा निवडून आले. हे फलित आहे त्यांच्या कर्तृत्वाचं, हा विजय आहे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या घराण्याचा आणि त्यांच्या आपल्या परिवाराचा. दादांना शुभेच्छा देण्यासाठी खरं तर JP म्हात्रे भिवंडीतील नामांकित शाळा आणि त्या शाळेचे मालक या ठिकाणी रवींद्र पंढरनाथजी म्हात्रे, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी मानसरोवर मधून विजय भाऊ पाटील आलेले आहेत. दादांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित झाले. मी त्यांना मंचावर येण्याची विनंती करतो. विजय भाऊ पाटील या ठिकाणी शशिकांतजी डोंगरे
कृषी उत्पन्न बाजार कृपया आपण मंचावर यायचं आहे. त्याचबरोबर राजेशजी म्हात्रे कोणगावचे भूषण हे देखील या ठिकाणी दादाला शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. त्या उपस्थितीबद्दल आपले आभार व्यक्त करतो.